दंडवत हो। आजच्या या 7व्या सत्रामध्ये वसमत या ठिकाणी संपन्न होणारे ब्रह्मविद्या निरूपण। आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 207 पासूनच्या ज्या स्मृती आहेत त्या श्रवण आणि चिंतन करणार आहोत। काळाक्षरी वेदू बोधू निराकरण, एक वेळ धर्मवार्ता प्रसंगी भटोबासी म्हणितले। एकदा धर्मवार्ता सुरू असताना त्या धर्मवार्तेवर जो काही विषय सुरू होता त्या अनुषंगाने भटोबासांनी त्यावेळेस म्हटलं, हे शास्त्र आपुल्या युक्ती न घोकावे। म्हणजे कुणी असा प्रश्न केला असेल की गुरुमुखेच का शास्त्र घ्यावं बरं, किंवा हे जे काही लिखाण आहे हे लिखाण एखाद्याच्या हातामध्ये पडलं आणि त्याच्यावरच त्यांनी जर का अभ्यास पुढे चालून केला मग चालेल का, अशा प्रकारच्या काही शंका त्या ठिकाणी निर्माण झाल्या असतील। आणि त्यावर भटोबासांनी म्हटलं की हे शास्त्र आपल्या युक्तीनं घोकावे। म्हणजे या शास्त्राचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीने अभ्यास करायचा नाही। कारण की तुम्ही तुमच्या पद्धतीने जर का वचन जे म्हटलं जातं की गुरुमुखेच का घ्यावं, कारण की तुम्ही गुरुमुखे जेव्हा घेता तेव्हा त्या वचनाचा अर्थ सुद्धा श्री गुरुजी सांगत असतात। जर का आपणच तो वचन वाचलं स्वतःच आणि तुम्ही घरच्या घरीच त्या वचनाचा अर्थ करायला लागले, कारण की जसं आपण वाचन करतो आपल्याला मराठी कळतं, त्यातल्या काही शब्दांचा संदर्भ अर्थ आपण लावू शकतो। मग तिथे वचन आलेलं आहे की 22 ठाई त्रिदोष एक होता। आता आपल्याला त्रिदोष माहिती आहेत का, कुठले आहेत काय आहेत? त्रिदोष आपल्याला एक माहिती आहे, जसं वैदिक किंवा कोणी डॉक्टर असेल त्यांना जर का हे वचन सांगितलं तर ते काय म्हणतील, त्रिदोष म्हणजे काय, वात कफ आणि पित्त, हेच 3 दोष असतात आपल्या शरीरामध्ये। परंतु तुम्हाला काय करावं लागेल, तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्याचा अर्थ काय आहे, सिद्धांतिक वास्तविक बाईसांकडे कुठले दोष होते ते आपल्याला निरूपणातनं कळेल, श्री गुरुजींच्याच मुखे आपल्याला ते माहिती पडेल। मग तिथे तो अर्थ वेगळा आहे। तिथले त्रिदोष जे आहेत बाईसांचे ते वेगळे आहेत, ते शरीरा संदर्भातले नाही आहेत, ते मना संदर्भातले ते दोष आहेत। त्यांना वाटायचं की मी वयोवृद्ध आहे, तपवृद्ध आहे, किंवा त्या मार्गाची मी जाणती आहे वगैरे वगैरे, असं त्यांच्या याच्यामध्ये अनेक काही समजुती होत्या। त्यापैकी या मुख्य 3 गोष्टी बाईसांकडे त्या मनामध्ये त्यांच्या होत्या। स्वामींनी काय केलं, सन्निधानाच्या माध्यमातून ते त्रिदोष फेडून टाकले आणि त्याचं निरसन केलं, निर्दोष केलं बाईसांना। किंवा एखादं वचन तुम्ही वाचाल की धायतव खाईजे पाहेतव निजीजे। आता हे वचन जर का शब्दशः म्हटलं तर स्वामी आज्ञा देत आहेत की धायतव खाईजे म्हणजे पोटभर जेवा, पाहेतव निजीजे पाहिजे तेवढं झोपा, असा अर्थ आपण करू। परंतु गुरुनिमित्ताकडनं जेव्हा या वचनाचा घोक घेऊ आपण, त्यावेळी त्याचं उच्चारणामध्येच त्याचा अर्थ आहे, त्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं की धायतव खाईजे म्हणजे पोटभर जेवावं का, पाहेतव निजीजे म्हणजे पाहिजे तेवढं झोपायचं का नाही, तैसे नव्हे बाई म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तेवढं खाऊ नये आणि मनाला वाटेल तेवढं झोपू नये। तैसे नव्हे बाई पश्चात प्रहरी उठीजे, म्हणजे इथून विहित वचन जे आहे ते सुरू होतं की त्या वचनाला कुठे प्रश्नचिन्ह असतील, कुठे निषेध वाक्य आहे, कुठे विहित वाक्य आहे, हे सगळं त्याच्यामधनं कळायला पाहिजे। आचारपर वचन कुठलं आहे, विचारपर वचन कुठलं आहे, हे त्यातनं आम्हाला कळलं पाहिजे। भिक्षा विधीची वचनं कुठली सुरू आहेत,
त्याच्यानंतर स्मरण सारवळा कुठला आहे, वैराग्य दंडिकेची वचनं कुठली आहेत, त्याग वाक्य कुठली आहेत, करणीय प्रसंगाचे कुठली आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये येतं. भेटीची वाक्य वचनं कुठली आहेत, हे श्री गुरुजींकडनंच भोग घेताना त्याची वर्गवारी जी केलेली आहे केशराज भासांनी, प्रकरणांची मांडणी केलेली आहे आणि वचनाचे सारोळे तयार करून ते बरोबर क्रमाने बसवलेले आहेत की आचारामध्ये आधी त्याग वाक्य येतात, स्मरण वाक्य येतात, वैराग्य दंडिकेची वचने येतात. म्हणजे क्रम तो लावलेला आहे. या क्रमानुसारच तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण की आचरणामध्ये सुद्धा तो क्रम येतो. आचरणामध्ये सुद्धा आधी काय येणार आहे, आधी त्याग येईल आणि त्यागानंतर जी जागा रिकामी होते अंतःकरणात त्याच्यामध्ये स्मरण जे आहे ते स्मरण त्याच्यामध्ये आपण बसवलं पाहिजे. मन रिकाम करा. रिकाम्या मनात काय करायचं, हृदयगाम्य परमेश्वर करा. आणि मग परमेश्वर आल्यानंतर परमेश्वराची गोडी एवढी संचरेल की नंतर आपोआपच वैराग्याची निर्मिती आपल्या अंतःकरणामध्ये होईल. एका गोष्टीची आवड निर्माण झाली की दुसऱ्या गोष्टींची नावड आपोआप निर्माण होते. जेवणात एक भाजी आवडायला लागली की वाढलेल्या इतर 2-3 भाज्या असतात त्या आपण कमी कमी घेतो, आवडणारी भाजी जास्त घेतो, त्याच्याविषयी जास्त आपली काय भक्ती निर्माण होत असते. तसं परमेश्वराबद्दल स्मरणाशिवाय आवडी निर्माण होणार नाही, कारण की नामे वेद सांगितलेलं आहे. ज्ञान होण्याचं माध्यम पण नामच आहे. नामे बोध सांगितलेलं आहे. नामामुळेच परमेश्वराचं स्मरण होणार आहे. आणि अनुसरण तुम्हाला घ्यायचं असेल तर नामाशिवाय अनुसरण होणार नाही. म्हणजे नाम साधनाच त्यासाठी उपयोगी पडते, ज्ञान साधना उपयोगी पडते आणि त्यानंच मग वैराग्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून गुरूंकडनं जर का हे ज्ञान घेतलं तर काय होतं, हे क्रमशीर होतं, पद्धतशीर होतं आणि अर्थाचा अनर्थ जो आहे तो त्याच्यातनं होत नाही. आणि म्हणून भटोबासांनी म्हटलं की आपल्या युक्तीनं घोकावे. म्हणजे तुम्ही तुमचे अर्थ लावायचे नाहीत, तुम्ही तुमच्या मनाचे काय अर्थ आहेत ते त्याच्यामध्ये लावायचे नाहीत, ते तत्वाचे काय अर्थ आहेत ते त्याच्यामध्ये उपयोगी आले पाहिजेत. त्यामध्ये पण आमचे स्वामी सांगतात अर्थ तो प्रकरण वशे. म्हणजे गुरु निमित्त सुद्धा जे अर्थ सांगतील ते कसं सांगणार आहेत, प्रकरण वशे. म्हणजे ज्या प्रकरणामध्ये, ज्या लीळेमध्ये, ज्या प्रसंगानुरूप आमच्या स्वामींनी त्या वचनाचं निरूपण केलेलं आहे, त्या वचनाचा अर्थ जो आहे तो त्या लीळेच्या अनुरूप त्या ठिकाणी बोलला तर तो अजून सिद्धांतिक अर्थ होऊन जातो. तसं स्वामींनी सांगितलं की बोडी गंगा समान, म्हणजे पिण्याअर्थी नाही सांगितलं बरं का. स्वामींनी हे नाही म्हटलं की तुम्ही गढूळ पाणी पण प्या आणि शुद्ध पाणी पण प्या, तुमच्यासाठी दोन्ही समान आहेत पिण्यासाठी. वास्तविक असं नाही, कारण की महानुभाव व्यक्ती फिल्टरचं पाणी सुद्धा गाळून पितो. आमच्याकडे ती पद्धतच आहे, शोधूनच पाणी प्यायचं, गाळूनच पाणी प्यायचं. कोणी कितीही गाळून आणलं पाणी तरी स्वतःच एक शोधणं असतं, त्याच्याने ते पाणी गाळून घ्यायचं. म्हणजे शुद्ध पाणी पिण्याचं जे काही आपल्या पंथामध्ये तो विधी दिसतो आपल्याला, किंवा एक तो परंपरा आहे ती आपल्याला तिथे स्पष्ट दिसत असते. स्वामी कधीच बोडीचं पाणी प्या असं म्हणणार नाही, कारण श्रुतदृष्ट चुकवायला सांगितलं देवाने. त्या बोडीचं म्हणजे साठलेलं पाणी असेल तर त्याच्यात जीवजंतू असू शकतात, काही साठलेल्या पाण्यामुळे कावीळ होते वगैरे वगैरे. म्हणजे तेही पाणी प्यायला म्हणून ते वचन नाही आहे. त्या वचनाचा प्रकरणवश बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ जो आहे तो एक वेगळा अर्थ त्याच्यामध्ये बघायला मिळतो. की ज्या ठिकाणी वादविवाद सुरू आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडू नका, तुम्ही तटस्थ राहा. कारण की ते काही वादविवाद हे कायमस्वरूपी चालू राहतात, ते कधी थांबत नाही, संपत नाही. म्हणून त्या वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही शांत बसलं पाहिजे, त्या वादविवादामध्ये पडायचं नाही. तुमच्यासाठी बोडी काय आणि गंगा काय तुमच्यासाठी समान आहे. तुम्ही त्या गंगेला विशेष महत्व देऊ नका आणि बोडीला हीन मानू नका. तुम्ही तुमचं स्मरण साधना सुरू ठेवा. आपलं स्मरण चालू आहे आणि मध्येच कुणाचे कशावरून तरी चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा व्यर्थ आहे. उन्हाळा चांगला की पावसाळा चांगला याच्यावर चर्चा चालू आहे. आता हे क्षुल्लक गोष्ट आहे.
याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा का? हे काही मोठं चर्चासत्र नाही आहे. मग त्यामध्ये तुम्ही तुमचं स्मरण थांबवून खंड करून त्या चर्चेत सहभागी घेतला तर तुमच्यासाठी ते नुकसानदायक आहे. मग त्या ठिकाणी ते वचन आहे, तुम्हा उन्हाळा पावसाळा समान किंगा. तुमच्यासाठी काय उन्हाळा तर उन्हाळा, पावसाळा तर पावसाळा, काही त्याच्यामध्ये भेद जी प्रकृती आहे त्यानुसार ते सुरू राहणार आहे. जो काही प्रसंग समोर येईल त्याला स्वीकारायचा आहे. निषेध रूप असेल तर टाळायचंय, विधेरूप असेल तर स्वीकारायचं. म्हणजे हे स्वामींना सांगायचं आहे. मग आता तुम्हाला कळेल की अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे कुठल्याही वचनाचा अर्थ तो जर का वेळेच्या अनुसार घेतला तर अजून तो अर्थ एकदम स्पष्ट होत असतो. म्हणून या ठिकाणी भटोबास म्हणतात की तुम्ही तुमच्या बुद्धीने अर्थ करू नका, ते अर्थ गुरुनिमित्तांकडनं आधी लक्षात घ्या. निर्णय काय आहे, त्या संदर्भातली लीळा काय आहे, त्या संदर्भातली टीका काय सांगते आहे, पक्ष काय सांगतात, त्याचे प्रयोग म्हणजे त्या पक्षाचे अर्थ काय सांगतात, चर्चेमध्ये काय झालेलं आहे, असं सर्वांगीण एक वचन. एका वचनासाठी एवढा वेळ लागतो. एक वचन घोकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची लीळा बघायचं आहे. त्या संदर्भातला दृष्टांत काही सांगितला का, त्या संदर्भातलं जे चर्चा आहे, टीका आहे, हे सर्व काही त्याच्यामध्ये बघायचं आणि मग त्या वचनाचा अर्थ तुम्हाला प्राप्त होईल जसा तसा. म्हणून आपण आपल्या बुद्धीने नाही तर ईश्वर बुद्धी जी आहे, ज्ञान बुद्धी जी आहे, ज्याच्यासाठी अधिकरण नेमलेले आहे, अधिकरणा ते अधिकरोनी परमेश्वर काय करतात, जीवाचा उद्धार करत असतात. जीवाला ज्ञान, बोध आणि बोध शक्ती तर परमेश्वराकडनं, पण शब्द कोणाकडनं ऐकायला मिळणार, गुरुजन व्यक्तींकडनंच ते ऐकायला मिळणार आहेत. ते ऐकत असताना तुम्हाला काही शंका असतील त्या तुम्ही तिथे विचारू शकता, किंवा वाचन करताना आपल्याला काही शंकेचं निरसन होणार नाही, ते श्री गुरुजींकडनं त्यांचं त्या शब्दाचं अर्थाचं निरसन आपण करून घ्यावं. काळाक्षरापासून वेदू बोधू नाही. भटोबास पुढे म्हणतात काळाक्षरापासून वेद आणि बोध या दोन्ही गोष्टी नसतात बरं का. ज्यांनी पुस्तकी अभ्यास केलाय त्यांना तुम्ही भेटा एकदा, आणि ज्यांनी गुरुग्रही राहून मार्गात राहून अभ्यास केलेला आहे त्यांना भेटा. दोघांमध्ये तुम्हाला काहीतरी फरक लक्षात येईल. जसं ज्यांनी पुस्तकी अभ्यास केलाय त्यांना विचार कुठून अभ्यास केला, ते म्हणतात आपण कुठे अभ्यासाला गेलो नाही, आपण घरच्या घरी अभ्यास केला. त्याच्या बोलण्यामध्ये तो अहंकार आहे. म्हणून काळाक्षरी वेदू बोधू नव्हे, त्याच्यामध्ये वेद नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आवड म्हणतो आपण, ती आवड त्याची परमार्गाविषयी, ज्ञानाविषयी कुठलीच आवडी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे, अर्थ प्राप्त केला पुस्तकातलं वाचून, त्यातलं काही काही जे पाचीस्थळाचं ज्ञान प्राप्त केलं असेल, पण ते ज्ञान कसं वृक्ष आहे, वृक्ष तुम्हाला वाटेल. त्या व्यक्तीशी चर्चा करून तुम्हाला समाधान नाही वाटणार. परंतु ज्या व्यक्तीने एक सेवा दास्यादी करून ते ज्ञान मिळवले, त्याला माहिती ज्ञान मिळवण्यासाठी एवढ्या वर्ष मार्गात राहावं लागलं, सेवा दास्य करावं लागलं, जे मिळेल ते खावं लागलं. म्हणजे आधीच्या काळात हे असंच होतं सगळं. मार्गात राहायचं म्हणजे जे मिळेल ते खायचं. आपली तक्रार जे ते इथूनच सुरुवात होते. मला सकाळी एवढ्या वाजताच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, ही भाजी नको, ती भाजी नको, हे सगळं असतं आपलं. मार्गात तसं काही नाही. जे वेळेवर तिथे नाचता येणार, तुम्हाला भूक असो नसो त्यावेळी घ्या. जेवण त्याच वेळेला येणार, परत जेवण भेटणार नाही. त्याच वेळेला याल, जेवढं पाहिजे तेवढं घ्या. सायंकाळचंही भोजन तसंच, वेळेतला वेळेत सगळ्या काय गोष्टी होतात. दुपारी जेवण केल्यानंतर झोपायचं. तुम्हाला असं वाटतं की मार्गात छान आहे, पंगत असते मस्त, पंगत जेवायची, झोपायचं नाही. आम्हाला पंगत जेवताना असं असतं की आता परत पोथीला उठायचं. 2:30ला पोथी आहे, मग 2:30ला बेल होणार, आणि जर का आपण पोटभर मिष्टान्न खाल्ला असेल तर जागच येणार नाही. म्हणून मार्गामध्ये मिष्टान्नाच्या पंक्ती भरपूर असतात, परंतु मिष्टान्न किंवा गोड पदार्थ खाण्यावर स्वतःच आम्ही स्वतःवर नियंत्रण आणत असतो की नाही, गोड जास्त खायचं नाही,
जास्त जेवायचं नाही, नाहीतर मग पोथीला जाग येणार नाही. पोथीला गेलं नाही तर शिक्षा होते. किंवा पोथीला न जाण्याची अजून एक शिक्षा म्हणजे पोथीत काय विषय झाला तो आम्हाला असा ऐकायलाच मिळणार नाही. आधीच्या काळात हे रेकॉर्डिंग सिस्टीमही नव्हती आणि प्रत्यक्ष ऐकणं आणि नंतर कुणीतरी सांगितलेलं ऐकणं ह्याच्यामध्ये परत फरक पडतो. म्हणजे इत्यादी प्रकारे मार्गामध्ये शास्त्र अध्ययनाचे विशेष कष्ट आहेत, ते कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला बाह्य अंगाने सगळं सुखरूप दिसतं, पण तसं नाही, त्याच्यामध्येही कष्ट घेणारे अनेक लोक आहेत मार्गामध्ये. मग सकाळी लवकर उठा, आपल्या दृष्टीने ते कष्टच आहेत, परंतु स्मरणाची गोडी एकदा लागल्यानंतर मग ते कष्ट नसतात, ते आनंद असतो त्याच्यामध्ये. पण मार्गाचं सेवादास्य करायचं असतं. तुम्ही म्हणाल की नाही मला जमणार नाही, तर तुम्हाला का नाही जमणार? मग असं असेल तर तुम्हाला जमेल ती सेवा घ्या मग. परंतु मार्गात राहिल्यानंतर काही ना काही तर सेवा ही करायचीच असते. घरामधला म्हातारा व्यक्ती किती म्हातारा झाला तरी काही ना काही घरातलं काम तो इकडचं तिकडे करतच असतो, तर शांत बसत नाही. तसं मार्गात तुम्हाला काही ना काही सेवा करायची आहे. इत्यादी सर्व कष्ट घेऊन गुरुच्या आज्ञेमध्ये राहून, गुरु पण तीच आज्ञा करतात जी देवाने आज्ञा दिलेली आहे. विधियुक्तच आज्ञा असतात. या सगळ्या आज्ञांचं पालन, अधीनत्व, कष्ट हे सर्व करून त्या विद्यार्थ्यानं सुद्धा त्या ठिकाणी करायचं असतं, अध्ययन करायचं असतं आणि हे सर्व करून विनम्रपण परत राहायचं असतं. एवढं करणारा जो व्यक्ती आहे त्याला माहिती की किती कष्टाने हे आपण मिळवलेलं आहे. हे जर का आपण चुकलो, अहम भावनेने जर का वागलो, तर हे शास्त्र परत आपलं शून्य होऊ शकतं. जी कला आपण मिळवलेली आहे, सहस्रार्जुनाला दत्तात्रय प्रभूंनी किती हात दिलेले? सहस्त्र हात दिले, बाहू दिले, तेवढं बळ दिलं. पण त्याला सांगितलं की बाबा अशा अशा 3 चुका करायच्या नाही. ब्राह्मण हत्या, गो हत्या वगैरे जे काही सांगितलं, स्त्री हत्या, हे करायचं नाही. आणि त्याने काय केलं? का केलं त्याने? ते का करू नये सांगितलेलं होतं, कारण की त्याच्याकडनं ते घडणारच होतं. मग का घडणार होतं? कारण की त्याच्याकडे सामर्थ्य होतं. आणि सामर्थ्य, अधिकार आणि पद जर का माणसाला प्राप्त झालं की त्याला अहंकार आल्याशिवाय राहत नाही. लगेच त्याच्यामध्ये अहमभाव निर्माण होत असतो. म्हणून अहमभाव जर का निर्माण झालं तर काय होतं ना, सहस्रार्जुनासारखं होतं. जे मिळवलं ते गमावलं लगेच, ते चुका केल्यामुळे. अहंकारामुळे आमचे माहीमभट्ट सुद्धा शून्य झाले असते, पण आमच्या स्वामींनी वेळीच त्यांचा अहंकार काढून टाकला आणि त्या ठिकाणी माहीमभट्टांनी महानुभाव पंथामध्ये एक इतिहास रचलेला आहे. अहंकारामुळे त्यांचं शास्त्र वाया चाललेलं, पण आमच्या स्वामींच्या आणि ब्रह्मविद्येच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून काळाक्षरे वेधू आणि बोधू दोन्ही सांगितलं. नुसतंच बोध नाही असं नाही. आमच्याकडे म्हणताना आम्ही काळाक्षरे बोध नाही एवढंच म्हणतो. स्मृतीमध्ये वेधू नाही हे सुद्धा शब्द आहे. वेद बोध दोन्ही नाही म्हणजे ज्ञान तर नाहीच नाही, म्हणजे बीजरूप ज्ञान नाही, माहितीरूप ज्ञान असणार. त्याला विचारलं ते सांगेल तो. जसं परीक्षेला बसलेला मुलगा, त्याला जे विचाराल ते तो सांगतो, पण त्याला ती बीजरूपता नसते. त्याला जर का विचारलं पाणी किती पिलं पाहिजे, पाणी रोजचं इतके लिटर पाणी पिलं पाहिजे, उत्तर देईल, पण त्याची ती बीजरूपता नाही की का पिलं पाहिजे, कशासाठी पिलं पाहिजे, पिल्याने काय होतं याचा अनुभव त्याला नाहीये. देवपूजा वंदन किती वेळा केलं पाहिजे? 3 वेळा केली पाहिजे. त्यांनी पाठ केलेलं आहे ते, पण ते केल्याने काय होतं, देवपूजा वंदन कशी केली पाहिजे, काय सबिष्टता असली पाहिजे, हे तो सांगू शकत नाही. कारण की बोध आहे म्हणजे माहिती आहे नुसती, परंतु वेद नाही म्हणजे त्याच्यामध्ये आवडी नाही. आवडी सुद्धा असली पाहिजे. तुम्ही पदार्थ बनवणं हा एक प्रकार वेगळा आणि पदार्थ चांगला बनवणं हा एक प्रकार वेगळा असतो बरं का. चहा सगळेच बनवतात, परंतु ती चहा चविष्ट बनवणे हा एक प्रकार वेगळा असतो. म्हणून तर स्वयंपाक बनवणाऱ्यांमध्ये सुद्धा एक स्वयंपाक करणारे एक महिला आहे आणि एक सुगरण महिला आहे. सुगरण ही एक वेगळी पदवी का दिल्या जाते? सगळ्याच बायांना सुगरण म्हणतात का?
म्हणतात का? नाही म्हणत. महिला वर्ग गप्पच आहेत एकदम. सगळ्यांना सुगरण म्हटल्या जात नाही, कारण की सगळेजण पदार्थ बनवतात, पण सगळेजण चविष्टच बनवतील असं नाही. जसं आमच्या स्वामींनी भाजी बनवली, चविष्ट भाजी बनवली. कसली बनवली? चाकवताची भाजी बनवली, चविष्ट भाजी बनवली. म्हणजे चविष्ट बनवणं हा एक प्रकार वेगळा असतो. तसं ज्ञान होणं एक प्रकार वेगळा आणि ज्ञानाची बीजरूपता असणं हा एक प्रकार वेगळा असतो. या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. आणि नेमकं जर का तुम्ही काळाक्षरावरच अवलंबून राहिले की माझ्याकडे पुस्तक आहे, पुस्तकं वाचून मी ते ज्ञान अध्ययन करेन किंवा प्राप्त करेन, तर तसं होणार नाही. आता जे गुरुमुखे पण होणार आहे, त्या गुरुमुखे ज्ञानासाठी पण तुमची एक विशिष्ट आवड असणं गरजेचं आहे. ती जर का आवड नसेल तुमची, तर तुम्हाला ते जे ज्ञान आहे ते ज्ञान तरीही बीजरूप होणं तेवढंच कठीण आहे. गुरुमुखे ऐकलं म्हणजे ते बीजरूप झालं अशातला प्रकार नाही. ज्ञान ऐकताना तुम्ही जे काही दंडवत घालत असता, किती दंडवत घालतात? 2 दंडवत कमीत कमी घातले पाहिजे. शास्त्र ऐकायला बसायच्या आधी 2 दंडवत, शास्त्र ऐकल्यानंतर 2 दंडवत. भोजनाचे दंडवत किती? 2. म्हणजे हे 2-2 दंडवत आहेत. तुमची क्षमता असेल 5 दंडवतही घालू शकता तुम्ही, काही हरकत नाही. परंतु ते 2 दंडवत कोणाला घालतात? जे सांगणारे आहेत, निरूपक, त्यांना नाही. हे दंडवत देवाला असतात की आता देवा, आम्ही जे काही श्रवण चिंतन करणार आहोत ते तुमचं शास्त्र आम्हाला बीजरूप होऊ द्या, आमच्या आचरणात येऊ द्या. अशा प्रकारची विनंती परमेश्वराला करायची असते. देवापर्यंत ती विनंती पोहोचवायची. नुसते 2 दंडवत म्हटले म्हणजे पटापट 2 दंडवत घातले की झालं असं नाही. परत तुम्ही दंडवत घालता आणि मागे कोणतरी वासनिक बसलेले, साधू पण नाही बरं का, वासनिक आहेत, त्यांच्याकडे तुमचे पाय होत आहेत, तर तेही चुकीचं आहे. विशेषाकडे देवपूजेकडे पाय होतात तेही चुकीचं आहे. विधीकरिता अविधी होतो. म्हणजे तुम्ही दंडवत घालता त्यावेळी तुमचे पाय दुसऱ्याकडे झाले होता कामा नये. पाय दुसऱ्याकडे नको आणि विनंती मात्र परमेश्वराकडे गेली पाहिजे. परमेश्वरापर्यंत विनंती पोहोचली पाहिजे. इतक्या व्याकुळपणे, ओलाव्याने, आवडीपूर्वक देवाला विनंती करावी लागते दंडवत घालून. आणि मग निरूपणाला बसा. निरूपणावरून उठताना सुद्धा ते 2 परत दंडवत घाला आणि देवाला प्रार्थना करा, आता जे श्रवण केलं ते बीजरूप होऊ द्या, आचरणात येऊ द्या. परत एकदा विनंती करा आणि त्याचं चिंतन करा त्या ज्ञानाचं. नाही तर तुम्ही म्हटले आजचं प्रवचन छान झालं, घरी चिंतन केलं नाही, जाताना चिंतन केलं नाही, घरी चिंतन केलं नाही, काहीच नाही. परत उद्या आले म्हटले कालचं प्रवचन छान झालं, पण काय झालं ते तर आठवत नाही, पण छान झालं. आम्हाला थोडी मध्ये झोप लागलेली, परंतु प्रवचन, झोप लागली म्हणूनच प्रवचन छान झालं की बरं वाटतं. म्हणजे ते असतं की प्रवचनाला आले की तब्येत चांगली राहते का? कारण की झोप होते प्रवचनात, घरी झोप होत नाही. तसं असता कामा नये. आपलं जे काही निरूपण आपण श्रवण करतो त्याचं चिंतन जर का तुम्ही केलं तरच ते बीजरूप होईल. म्हणजे नुसतंच देवाला प्रार्थना केली म्हणजे झालं नाही. तुमचे सुद्धा प्रयत्न त्याच्यामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. वेद असला पाहिजे, आवड असली पाहिजे ज्ञान ऐकण्याची. खूप लोकांना ज्ञान ऐकण्याची आवड नाही. ज्ञान ऐकण्याची एक आवड असली पाहिजे, अभ्यास करण्याची एक आवड असली पाहिजे, स्मरण करण्याची आवड, सेवा दास्य करण्याची आवड, हे असलं पाहिजे. आम्ही बघतो म्हणजे असं काही काही लोक आहेत की त्यांना सेवा दास्याची खूप आवड असते. खूप कमी लोक आहेत की ज्यांना सेवा दास्याची आवड आहे. त्याच्याही पेक्षा कमी लोक असे आहेत की ज्यांना ज्ञान ऐकण्याची आवड असलेले लोक अजूनच कमी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ज्ञानस्तर कधीच वाढत नाही. म्हणजे त्या संदर्भामध्ये सुद्धा वेद असणं गरजेचं आहे, आवडी असणं गरजेचं आहे. आणि मग बोध होतो जेव्हा, तेव्हा ते अजून फलद्रूप होतो तो बोध. जसं तुम्ही कोरड्या जमिनीमध्ये पेरता का कधी? काही जमीन एकदमच कोरडी आहे, काहीच नाही, त्याच्यामध्ये आपण काही बियाणं बी काही पेरतो का? नाही. ती जमीन ओली पाहिजे. ओली असेल तर मग सगळा नेटका म्हणजे ते भूमी आणि
जे काही पाणी आहे त्यांचा मेळापकू होय, म्हणजे त्यांचा संयोग येतो, बी भूमी आणि ते पाणी या तिघांचा संयोग जेव्हा होणार त्याच वेळी ते अंकुरित होतं ते बीज. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि म्हणून भटोबास आचार्य भटोबास म्हणतात की वेदू बोधू नाही, काळाक्षरापासनं वेद बोध होत नाही. तुम्ही पुस्तक वाचत आहात, सूत्रपाठातले जे काही शब्द आहेत ते वाचल्याने बोध होणार नाही. तर ते बोध, त्या वचनासंदर्भातला बोध वाचताना जर का तो बोध झाला तर तो त्या पुस्तकातनं बोध होत नसतो, तो परमेश्वरापासून होत असतो. किंवा मी तुम्हाला जे शब्द सांगतोय त्या शब्दांमुळे तुम्हाला बोध होत नाही, तो बोध होतो परमेश्वरापासूनच होतो. म्हणजे त्याला पूर्ण निमित्त कुणीतरी अधिकरण आहेत, परंतु बोध आणि बोधशक्ती ते परमेश्वरापासूनच होत असतं. शब्दातनं किंवा अक्षरातनं तो वेद बोध होत नसतो, तो परमेश्वराकडनंच येत असतो. आणि आवड तुम्ही तुमची वाढवली पाहिजे, मग ज्ञान बोध सुद्धा बरोबर त्यातनं वृद्धिंगत होत राहतं. गुरुमुखे शास्त्र श्रवणा सबीजता होय, आणि गुरुमुखे शास्त्र श्रवण करताना सविस्ता होते. का बरं सविस्ता होते? कारण की गुरु निमित्त जे असतात, गुरु सुहृद म्हटलेलं आहे, त्यांच्या मुख्याने जर का ज्ञान ऐकलं आणि ते ज्ञान ऐकताना जर का तुम्ही काही चुकत असाल, ते गुरुनिमित्त तुम्हाला सांगतात की असं शास्त्र ऐकू नका. किंवा तुम्ही शास्त्र ऐकल्यानंतर काही चुकीचं वर्तन करत असाल तर गुरुनिमित्त तुम्हाला त्याविषयी शिक्षा पण करतात. आमचे आचार्य म्हणतात, अरे अरे गुरुवा, अशी हाक आमचे स्वामी मारतात. भटोबास कुणाला तरी हाक देतात, लोणीची लीळा आहे, त्या स्वामी त्यांना म्हणतात, अरे महात्मा काही नवस, तुम्ही असे कसे शब्द वापरता, अरे अरे गुरुवा, आहो गुरुवा वगैरे असं काहीतरी म्हणा. म्हणजे महात्मा काही नवस आहे, म्हणजे तुम्ही महात्मे आहात. महात्मे म्हणजे कोण? फक्त संन्यासी नव्हे, महानुभाव पंथामध्ये जे कोणी आहेत ते महात्मे आहेत. परमेश्वराच्या संपर्कात येणारे जे कोणी जीव आहेत ते कोण आहेत? महात्मे आहेत. म्हणून आमचे स्वामी कोणाला महात्मा म्हणतात? सशाला पण म्हणतात, या महात्मे हो. आणि त्यांची तेवढी कणव आहे, परमेश्वराच्या संपर्कात येण्याची बुद्धी त्यांना झाली, सन्निधानी येण्याची बुद्धी झाली. हे महात्मा असल्याचंच हे लक्षण आहे. म्हणून जे कोणी महात्मे आहेत त्यांची भाषा कशी असली पाहिजे, त्यांचे शब्द कसे असले पाहिजेत? विनम्रच असले पाहिजे. आमच्या स्वामींच्या शब्दाने कुणीच दुखवत नाही. एवढंच काय तर आमचे श्री प्रभू त्या दामूर्ताच्या डोक्यामध्ये नारळ फेकून मारतात तरी तो दुखवत नाही. एवढंच काय तर आमचे स्वामी त्या गवळ्याच्या कानाखाली देतात, त्याचा डोळा खाली पडतो तरी तो दुखवत नाही. जे परमेश्वराचा संपर्क असा आहे कोणालाही दुखवत नाही. उलट तो दामूर्त म्हणतो की माझा जो काही आजार होता तो देवाने बरा केला. तो गवळी म्हणतो माझा डोळा देवाने नीट केला. त्यांचं प्रतिक्रिया ही अशा प्रकारची आहे की परमेश्वराच्या संपर्कात आल्याने आनंद आनंद होतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाई प्राणी येत येता जळता जावे तर निवावे ते काय. इथे आल्यानंतर सुद्धा त्यांनी जळावंच असं नाही. देवाकडे आलेला माणूस शांत होतो, निश्चिंत होतो आणि कुठल्याही प्रकारचं दुःख जे त्याला प्राप्त आहे ते निरपून काढतात. परमेश्वर शांताबाईसांचं दुःख स्वामींनी आमच्या निरपून काढलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराच्या संपर्कात असल्यानंतर परमेश्वर शिक्षा पण करून वेळीच त्याला निर्दोष करून टाकतात आणि ते शास्त्र सबीज होतं. स्वामींनी वेळीच सांगितलं की तुम्ही असं कसं बोलता, महात्मा काही नवसी. मग भटोबासांच्या लक्षात आलं, हो आपण असं नाही बोललं पाहिजे. महात्म्याची भाषा काय म्हणजे काय झालं, नुसतंच वचन माहिती नाही झालं, वचनाचं आचरणही माहिती झालं. आचरणाची जी काही आचरण प्रणाली आहे ती स्वामींनी त्यांना लक्षात आणून दिली आणि ते आचार त्यांना करायला लावला. सविष्टा झाली, अनुभव झाला. असा एखादा पदार्थ नुसताच खाल्ला तर नाही चालत, तर त्याची खाण्याची पद्धत असते. मग ते कोणीतरी जाणकार असं नका खाऊ बरं का, ते असं खाल्लं तर तुम्हाला ते गोड लागणार नाही. ते अशा अशा पद्धतीने ते ह्याच्यात टाका, ते त्याच्यात टाका, त्याचा काला करा आणि मग खा, मग ते बरोबर लागेल.
हे काय आहे ते त्याची पूर्ण सविस्ता करून घेणं, आणि ते करत असताना कुठे चुकत असाल तर ते गुरु निमित्त, आपण गुरूंकडे राहून जर का तो अभ्यास केला तर ते गुरु निमित्त ते लगेच सांगतील की परिच्छेदाची वचनं झाली की नाही तुमची, हो, मग काही परिच्छेद केला की नाही, नाही केला, का नाही केला, परिच्छेदाची वचनं समजली नाहीत का तुम्हाला, की परिच्छेद केला पाहिजे कसला तरी काहीतरी, मग त्या अनुषंगाने ते वचन पालन करवून घेणं हा एक प्रकार गुरु निमित्ताकडे आपल्याला बघायला मिळतो. अभ्यास दिला, पाठ झाला का, हो पाठ झाला, मग त्याचं काही आचरणात आणताय का तुम्ही, कसं काय. आता आम्हाला भिक्षेची वचनं वगैरे वाचल्यानंतर असं झालं की भिक्षेला जावा मार्गातनं, परंतु मग मामाजींनी सांगितलं नाही, कारण की आता भिक्षेला जायची सूट दिली तर मार्गामध्ये जवळजवळ 200 लोक आहेत, 200 लोक जर का रोज गावात भिक्षा मागायला जायला लागले तर ते योग्य ठरणार नाही. त्यातल्या त्यात आम्ही नवीनच समजा त्याचा अभ्यास करतोय म्हणजे आम्हाला लगेच भिक्षा मागता येणार नाही, अजून त्या संदर्भात चिंतन करावं लागेल, अजून कोण कोण भिक्षा मागतात त्यांच्याशी संपर्क करून त्यांचा अनुभव त्यांच्याकडनं अजून काही जाणून घ्यावा लागेल, गुरुजींना काही प्रश्न करावे लागतील अजून, असं सगळं करून, आणि त्यामध्ये आमचा समजा काही बालिशपणा असेल तर तो आम्हाला काढून टाकावा, गांभीर्य त्याच्यामध्ये आणावं लागेल. कुठलंही वचन आचरण करताना त्यामध्ये तुमचं गांभीर्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं संयम असला पाहिजे. जर का संयम नसेल तर मग तुम्ही भिक्षा नाही मागू शकत. कारण की आम्हाला जर का त्यांनी सांगितलं जा भिक्षेला, आता भिक्षेला गेल्यानंतर सगळेच काही सदान्न वाढत नाही, चांगलं अन्नच वाढतील असं काय, काही लोक शिळही वाढतील, काही लोक शिळही नाही वाढत, शिळ वाढण्याऐवजी शिव्या पण दिल्या जातात, काही मानबावडे आले वगैरे असं म्हणतात. त्यावेळेला जर का आम्ही बालिश असू तर आम्ही पण त्यांना लगेच 2-2 शब्द करून टाकू, आम्ही काय तुमचं फुकट खातो का वगैरे वगैरे काही बोलून बसू आम्ही. म्हणजे आमच्याकडे ती बीजरूपता असली पाहिजे की समोरचा व्यक्ती जर का काही बोलला तर ते आपण ऐकून घ्यायचं. स्वामींनी सांगितलं पात्री पडिले भोजन कीजे, म्हणजे पात्रामध्ये काय काय येईल, चांगलं अन्न पण येईल, शिळं अन्न पण येईल, विटलेलं अन्न पण येईल, आणि कुणी शिव्या पण वाढेल बरं का, तर त्या सुद्धा घ्यायच्या, भिक्षा म्हणूनच घ्यायच्या आहेत. की हा जर का मला अपशब्द बोलतोय तर मी सुद्धा कोणाला तरी अपशब्द बोललेलो आहे म्हणून आज मला हा अपशब्द बोलतोय, आपण ते गपचूप ते स्वीकारायचं, जे मिळतं ते घ्यायचं आणि यायचंय. तक्रार नको, आरेरावी नको, राजस तामसपणा नको, एवढा मोठा संयम भिक्षा मागताना तुमच्यामध्ये असणं गरजेचं. जर का कधी भिक्षा मिळालीच नाही समजा तर तिथेही संयम असला पाहिजे की तिथे लगेच तुम्ही त्रसून जायचं नाही, देवाला नावं ठेवायची नाही, म्हणजे ती एक बीजरूपता असली पाहिजे. जीवनाचं ते गांभीर्य असणं खूप गरजेचं आहे. मग गुरुजींनी आम्हाला काय सांगितलं, मामाजींनी आम्हाला सांगितलं तुम्ही रोज जे पाळं घेता की नाही, ते पाळं घ्यायला जाता तेव्हा आम्ही रांगेमध्ये उभे राहतो, भाकरीची एक लाईन आहे, भाजीची एक रांग आहे. मग भाकरीच्या रांगेत उभं राहिल्यानंतर आम्हाला ती ज्वारीचीच भाकरी पाहिजे, बाजरीची नको पाहिजे. बरं, जी भाकरी घेतो आहे ती जळालेली नाही पाहिजे, जळाली असेल तर आम्ही म्हणतो दुसरी द्या भाकर. भाजी घेताना ती घट्टच पाहिजे किंवा त्याचं हेच पाहिजे, रसारसाच पाहिजे, तरीच पाहिजे, तिखटच पाहिजे, फिक्कीच पाहिजे. हे काय झालं, आमच्या इंद्रियानुसार आम्ही ती भिक्षा मागतो आहे, म्हणजे ते पाळं घेतो आहे. मामाजींनी सांगितलं इथे पाळं घ्यायला आधी तुम्ही शिका, भिक्षा मागायला नंतर जायचं, पण आधी पाळं घ्यायला शिका. की त्या भाकरीच्या रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर जी भाकरी वाढल्या जाईल ती भाकरी घ्या, आणि घेताना भिक्षा म्हणा मनातल्या मनामध्ये, सुरुवात म्हणजे सवय करा तशी. जी भाकरी वाढल्या जाईल ती भाकरी घ्या, ती भाकरी जळालेली असेल, कच्ची असेल, कशी असेल ती भाकरी घ्या, ज्वारीची असेल तर बाजरीची असेल. भाजीच्या रांगेमध्ये उभे राहाल तेव्हा ते पाळेकरी जेवढी भाजी जशी भाजी वाढतील, तुम्ही सांगा फक्त 2 चमचे भाजी वाढायची बस, बाकी ती भाजी घट्ट, तेल काय असेल, तिखट असेल नसेल, काहीही तुमची इच्छा व्यक्त करायची नाही. अशीच भाजी द्या, तशीच भाजी द्या असं काहीही बोलायचं नाही. जेवढी पाळ्याची भाजी तेवढी घ्यायची, ती घेताना पण भिक्षा म्हणून मनामध्ये तो सराव सुरू करा. जसं येईल तसं घ्यावं लागेल.
आज तुम्ही पाळं घेताना आपण तुम्ही म्हणू हे नको ते नको, पण भिक्षा घेताना चालेल का? ते भिक्षा घेताना जे वाढल्या जाईल, फक्त परिच्छेद केलेले पदार्थ घ्यायचे नाहीत, वांचून जे वाढलं जाईल ते आपल्याला घ्यायचंच आहे. म्हणजे ती भिक्षा घेण्याची जी तयारी आहे ती मार्गात आमची मामाजींनी ती करवून घेतली आमच्याकडनं, की पाळस कसं घ्यायचं आहे. एकदा पाळं घ्यायला तुम्ही शिकलात म्हणजे पात्री पडिले भोजन जे येतंय ते खायला तुम्ही शिकलात की तुम्ही सहजपणे भिक्षा मागू शकता. म्हणजे भिक्षेमध्ये कारल्याची भाजी येत असेल ना, आपण खात नसो, मग आता किती मोठी पंचायत आहे. त्यांना म्हणू शकतो की कारल्याची भाजी वाढू नका, मला आवडत नाही. तिथे तर सांगितलं आवडी गोडी काहीच नसलं पाहिजे, जे आलं ते ग्रहण करायचं, तो एक भाव असला पाहिजे. ती पूर्वतयारी तुमची मार्गात होते. ती पूर्वतयारी श्री गुरुजींच्या सन्निधानातच होते, ती इतर तिथे इकडे तिकडे होऊ शकत नाही. मी जर का म्हटलो मी माझ्या मंदिरात राहून ती तयारी करेल तर नाही होणार, कारण गुरु निमित्ताचं अधीनत्व असलं पाहिजे, गुरुचं आज्ञा तिथे असली पाहिजे, अधीनत्व असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. ते गुरुजी लक्ष ठेवतात. मामाजी आमच्याकडे लक्ष ठेवायचे, कोण कसं आम्हाला ते कळायचं नाही, पण नंतर कळायचं की कोण. कधी कधी काही लोक एकदम कमी जेवायचे, मग मामाजी सांगायचे कमी जेवायचं नाही. तिथे येऊन बरोबर त्या व्यक्तीला ते सांगायचे. म्हणजे तुम्ही कुठल्या दशेत आहात त्यानुसार तुमचा आहार कसा असला पाहिजे हे गुरु निमित्त बरोबर त्या शिष्यावर लक्ष ठेवून असतात आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. चुकले तर शिक्षा पण करतात आणि मार्गदर्शनही करतात. म्हणून श्री गुरुमुखे शास्त्र श्रवण सबिस्ता होय. म्हणजे नुसतं श्रवण होत नाही तर तिथे आचरण पण होत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही पण रोज ऐकतो शास्त्र, रोज ऐकता पण आचरता का? तुम्ही आचरण नाही करत. तुमचा मायनस पॉइंट हा आहे की तुम्ही रोज ऐकता, फक्त श्रवण करता, पण ते तुम्ही पालनामध्ये आणत नाही, आचरणामध्ये आणत नाही की खरोखर हे वचन कसं आहे, काय आहे. जसं मी सांगितलं ना की माझ्या मनामध्ये सुरू असतात काही गोष्टी की हे वचन असं आहे, ते आपल्याला पाळता येईल का, कसं पाळायचं, पाळताना काय अडथळे येतील, काय आपला मूळ स्वभाव आहे. मग त्या मूळ स्वभावाला बदला, त्या वचनाला समोर आणा, पालन करा. कधी कधी त्या वचनाचा भंग होण्याची वेळ येते, परंतु नाही, परत लक्षात येतं नाही नाही हे वचन आपण पाळतो आहोत. म्हणजे अशा प्रकारे त्या वचनाला आपल्या अंतःकरणात, आचरणामध्ये आणि जगण्यामध्ये जिवंत आपण त्या वचनाच्या आचरणाला ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे ती सबिस्ता होते. नुसतं शास्त्र ऐकून सबिस्ता होत नाही. शास्त्राची नुसती चर्चाच करत राहिले तर त्याच्याने सुद्धा सबिस्ता होत नाही. शास्त्र नुसतं वाचतच राहिले सबिस्ता होत नाही. शास्त्राची सबिस्ता ही आचरण केल्यानंतरच जशी तशी येत असते. ते का ना, त्याचं कारण सांगतात की गुरुमुखे सबिस्ता का होते. स्वयं परमेश्वर ब्रह्मविद्या देती. स्वयं परमेश्वर त्यावेळेला ती ब्रह्मविद्या देत असतात. निरूपण करणारे अधिकरण आहेत, पण देणारे कोण आहेत? स्वतः परमेश्वर आहेत. एखाद्या नळाला पाणी येतं, पण नळाला पाणी येतं कुठून? ते टाकीमधनं येतं जिथे साठा आहे. तसं अधिकरणांच्या मुखे ज्ञान येतं, शब्द येतात, पण त्याचा साठा कुठे आहे? तो परमेश्वराकडे तो पूर्ण ज्ञानाचा साठा आहे, तो ज्ञानाचा निधी तो परमेश्वराकडे, तो तिकडून येत असतो. म्हणजे देणारे कोण आहेत? खऱ्या अर्थाने परमेश्वर आहेत. अधिकरण, वासनिक, साधू, निरूपक हे कोण आहेत? निमित्त मात्र आहे. देवाने त्यांना निमित्त केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून ते होतंय, परंतु मूळ जे माध्यम आहे किंवा मूळ जो साठा आहे तो परमेश्वर आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा ज्ञान होत असतं तेव्हा जर का मी म्हटलं की माझ्यामुळे सगळ्यांना ज्ञान झालं, नाही, तुम्हाला ज्ञान होणारच आहे. तुमची ज्ञान ऐकण्याची एकदा परवड आली की मी नसेल तर अजून कोणतरी येतील, ते नसतील तर अजून कोणतरी येईल. कोणतरी परमेश्वर त्या ठिकाणी आयोजित करतात त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून तुम्हाला मी नेहमी जे सांगत असतो की ज्ञान निरूपणाचा निरोप जर का आला, इथे निरूपण आहे, तो निरोप कोणी पाठवला? तुम्ही म्हटले की ते आमच्या गावातल्या एका व्यक्तीने सांगितलं, नाही, तो त्या गावातल्या व्यक्तीने निरोप नाही आणला,
निमित्त त्याला केलेलं आहे, पण निरोप तुम्हाला पाठवला कोणी? देवानी पाठवला. गावामध्ये मंदिरात देवपूजा आहे आज, हा निरोप मी म्हटलं हा अमक्यानी पाठवला नाही, हा देवानी माझ्यापर्यंत पाठवला. नाही तर मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीला माहितीच नाही आज देवपूजा आहे, लांबच्या व्यक्तीला माहिती की देवपूजा आहे आज. म्हणजे हे असं असतं. कधी अधिकरण कोणीतरी मोठे आले, आपण जवळ असून आपल्याला माहित नाही, लांबच्या व्यक्तीला माहिती आहे, त्याला निरोप देवाने दिला, ह्याला देवाने निरोप दिलाच नाही. म्हणजे हे निरोप जे असतात हे परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आमच्या भटोबासांना सांगितलं की रेद्दपूरला असताना जसे आहात तसे श्री प्रभूंची आज्ञा घ्या निघा. हा निरोप कोणी पाठवला? आमच्या स्वामींनी त्यांच्यापर्यंत तो निरोप पाठवलेला आहे. आमच्या आऊस आहेत त्या रुसून गेलेल्या आहेत 6 महिने, मग त्यांच्यापर्यंत त्या 3 बाया कोणी पाठवल्या ज्यांनी श्री चक्रधरा असं म्हटलं जेवल्यानंतर? तो योग आमच्या स्वामींनीच तो आणून दिलेला आहे. आणि म्हणून तो पूर्ण योगायोग असं काही सहज चमत्कार नाही येतो, आमच्या देवानी तो योग घडवून दिला. आणि बरोबर त्या 3 बाया तिथे येतात काय, जेवतात काय, आमच्या स्वामींचं नाव घेतात काय, आणि लगेच ते नाव आऊसांच्या कानावरही पडतं, त्यांना उजळताही येते, प्रायश्चितही होतं. हा सर्व योग परमेश्वर घडून देतात. म्हणून तुमच्या आयुष्यात परमेश्वर पैकीच जे पण काही मिळत असेल, गुरु निमित्त, मार्ग, देवपूजा, अधिकरण भेटी, मार्ग भेटी, सेवा, दास्य, निरूपण वगैरे, हे सगळं ईश्वर पैकीच जे आहे त्याचा निरोप परमेश्वरच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि तुम्हाला तो प्राप्त होत असतो. म्हणून ज्ञान आणि ब्रह्मविद्या सुद्धा भटोवास, आचार्य भटोवास म्हणतात, स्वयं परमेश्वर ब्रह्मविद्या देती का अधिकरणा ते आधी करूनी देती. म्हणजे तो जीव जर का कणवेचा असेल, चांगल्या श्रीमुखे बोध होण्याच्या कणवेचा असेल, तर स्वतः परमेश्वर त्यांना निरूपण करतात. यथा भटोबासांना, महादाईसांना, माईम भट्टांना देवाने निरूपण केलं स्वतः. का अधिकरणा ते अधिकरूनी देती, किंवा मग असन्निधानी अधिकरणाला निमित्त करून देतात. पण कोण देतात? स्वतः परमेश्वरच देतात. पण मध्यस्थी कोण आहे? आता अधिकारी जे जीव आहेत त्यांना मध्यस्थी कोणीच नाही, स्वतः परमेश्वरच देतात. पण जे कमी अधिकाराचे असतील, असन्निधानी ज्यांना बोध व्हावा असं असेल, तर त्यांना मग अधिकरणाचे मुखे काय करतात? परमेश्वर ज्ञान देतात. म्हणोनी काळाक्षरी वेदू बोधू नाही ती सबिस्ता. गुरुमुखेच होते, ईश्वर देतात तेव्हाच होते. म्हणून काळाक्षरातनं वेद बोध होत नाही. एवम आपुल्या युक्ती शास्त्र न अभ्यासी जे. याचा तात्पर्य अर्थ काय सांगितला बरं? की म्हणून आपल्या युक्ती म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने किंवा तुम्ही तुमच्याच मनाचा अर्थ लावून शास्त्र न अभ्यासी जे, शास्त्राचा अभ्यास करू नका. जेत शास्त्राचे मुख तेत अभ्यासी जे. म्हणजे जिथे शास्त्राचं मुख आहे, मुख म्हणजे काय? जिथे झरा असतो ना त्याला काय म्हणतो आपण? पण त्याला काय शब्द आहे? जिथे झरा सतत वाहतोय त्याला एक शब्द म्हणतो आपण, जिवंत पाणी म्हणतो ना. ते पाणी कसं आहे? जिवंत आहे. जिवंत म्हणजे ते कधी थांबत नाही, सतत सुरूच आहे. म्हणजे त्या पाण्याचं उगमच आहे ते, परंतु ते पाण्याला आपण एक जिवंत असणं असं म्हणतो. तसं ज्या ठिकाणी शास्त्राचं मुख आहे, म्हणजे शास्त्र ज्या ठिकाणी जिवंत आहे, ज्या ठिकाणी ते आचरले जात आहे, ते शास्त्र ज्या ठिकाणी सक्रिय आहे, कार्यरूप आहे, अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं? शास्त्र अध्ययन करायचं आहे. म्हणजे जे सतत खपतंय तिथून जर का आपण घेतलं तर काय होतं? जिथे खपतं तिथे सतत ते ताजं नवीन येत राहतं. आणि जे बनलंय ते खपत राहतं, परत नवीन येतं, म्हणजे ताजं. ज्या ठिकाणी काहीच खपत नाही, फक्त पडूनच आहे, मग तिथे ते शिळ होऊन जातं, थंड होऊन जातं वगैरे वगैरे. मग जिथे शास्त्राचं मुख आहे ते तर अभ्यासी जे, म्हणजे जिथे ज्ञान सुद्धा आहे आणि विरक्तता सुद्धा आहे, जिथे ज्ञान सुद्धा आहे त्याचं आचरण सुद्धा आहे, ज्ञान सुद्धा आहे त्याची विनम्रता सुद्धा आहे, ज्ञान सुद्धा आहे त्याचं पालन सुद्धा आहे, हे सर्व ज्या ठिकाणी सक्रियता ज्या ठिकाणी बघायला मिळते, तिथे जर का तुम्ही शास्त्र अभ्यास केला, या वाक्याला
वचनाचं काय प्रमाण आहे? ज्ञाता विरक्ताचा संग कीजे, ज्ञानासाठी वगैरे ज्ञात आणि विरक्त दोन्ही असले पाहिजेत की जेणेकरून ज्ञानही मिळेल आणि लगेच ते आचरायला सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळेल. थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही एकाच ठिकाणी असले तर तुम्हाला ते सोयीस्कर जात असतं. जसं एखादी वस्तू घेताना ती कशी बनवायची हे तिथे जर का ते तुम्हाला करून दाखवत असतील, समजावून सांगत असतील, तर तुमच्यासाठी ती वस्तू घेणं अजून सोयीस्कर ठरतं. तसं ज्ञान घेताना, ज्ञान तर घेतो आपण, त्यागाची वचनं घेतली आणि मग तुम्ही म्हटले एवढं त्यागाची वचनं अभ्यासली, सगळं झालं, पण त्याग करायचं कसं? आपलं थोडी जमणार आहे त्याग. लगेच आपण मागे आलो एक पाऊल. परंतु जर का तुम्ही त्या त्याग करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहत असाल तर तुमच्यामध्ये तो त्याग आपोआप उतरेल. लगेच कुठली गोष्टीला आपण हो म्हणत नसतो. कोणी म्हटले की कडू औषध घ्यायचं का, लगेच आपण हो म्हणतो का? नाही, आपण तर पहिले नाहीच असतं. पण बघतो 3-4 लोक घेत आहेत, मग ते त्यांना बघितलं की मग आपल्याला पण थोडीशी मानसिकता होते. मध्ये माझा दात दुखत होता, मला दाढ दुखत होती, माझी दाढ काढायची, मला खूप भीती वाटत होती की ते इंजेक्शन देतात वगैरे, ते ओढून काढतात. मी कितीतरी लोकांची मुलाखत घेतली ज्यांचे दाढी काढलेले आहेत, त्यांच्याशी बोललो मी, कसं काय असतं, काय दुखतं का, त्रास होतो का? अनेकांनी सांगितलं काही दुखत नाही, काय नाही, ते कधी काढलं काय तेही समजत नाही. असं ते 4-5 लोकांची संबंधित मी त्या संबंधित बोललो. मग माझी मानसिकता तयार झाली. म्हणजे नुसतंच त्याविषयी ज्ञानी असलेल्या व्यक्तीशी राहून चालणार नाही, तर विरक्त म्हणजे ते दाढ काढलेला स्वतः ज्याचा अनुभव आहे त्याच्याशी मला बोलावं लागेल. म्हणजे त्याच्याकडे त्याचं ज्ञान सुद्धा आहे आणि अनुभव सुद्धा आहे. तर मग माझी मानसिकता झाली आणि मग मी माझी दाढ ती गेलो काढायला. म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजेत, अनुभव पण तेवढाच असणं गरजेचं आहे. म्हणून जेत शास्त्राचे मुख तेत अभ्यासीजे चर्चीजे, आणि नुसतंच अभ्यास नका काढू, चर्चा सुद्धा करावी लागेल तुम्हाला. ऐकू नका नुसतं, नाहीतर फक्त ऐकतच आहात तुम्ही, त्याच्याविषयी चर्चा काहीच नसेल. चर्चा नसेल तर ते शास्त्र पूर्णपणे तुम्हाला समजत नाही. चर्चा झाल्याशिवाय नाही समजत. जसं एखादं तुम्ही डाळ असते ना, डाळ वाढताना कशी वाढता तुम्ही? पातेल्यात तर काढली तुम्ही, पण वाढताना वाढण्याआधी काय करता तुम्ही? तुम्ही एकदा ढवळून घेता ती, मग चांगले व्यवस्थित, आणि मग वाढता. म्हणजे हे सगळं खिचडी बनवली असेल, ते कुकर उघडल्यानंतर ती खिचडी पूर्ण तुम्ही एक करता, अशी पूर्ण कालवून घेता, मग ती वाढायला लागतं. तसं शास्त्र हे घेतलं तुम्ही, पण घेतल्यानंतर चर्चा करणं म्हणजे काय आहे? ते पूर्ण शास्त्र ढवळून घेणं, सगळं व्यवस्थित एक जीव करणं आणि त्याच्यामध्ये आपला जीव ओतणं. असं जर का तुम्ही केलं तर तो अर्थ अजून तुम्हाला चांगला लक्षात येऊ शकतो. आईसे सांगितले, असं भटोबासांनी सर्वांना शास्त्राच्या अध्ययनाबद्दल, अभ्यासाबद्दल असं सविस्तरपणे विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आजच्या या स्मृतीस्थळ निरूपणाच्या 7व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 207 क्रमांकाची स्मृती काळाक्षरी वेधू बोधू निराकरण या स्मृतीवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.